जाहिरात लेखन म्हणजे काय आणि जाहिरात कशी लिहिली जाते तुम्हाला समजतच नाहीये. अगदी खूप कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त चांगली जाहिरात कशी लिहायची अजूनही तुम्हाला समजत नाहीये, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात लेखन संपूर्णपणे अगदी सोप्या शब्दामध्ये समजावून घेणार आहोत, उदाहरण पाहणार आहोत, नवीन फॉर्मॅट काय आहे आणि मार्क डिस्ट्रीब्युशन काय आहे, सगळं काही इन डिटेल पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनची इम्पॉर्टंट टिप मी सांगितलेली आहे. चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ जाहिरात लेखन. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जाहिरात लेखनाचा तुम्हाला जो पहिला लक्षात ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता. जाहिरात लेखन म्हणजे काय आणि जाहिरात म्हणजे काय. एखादी तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर बरेच सारे पॅम्पलेट्स तुम्हाला कोणीतरी देत असतं किंवा घराच्या बाहेर तुम्ही मोठे मोठे होर्डिंग्स बघता ज्याच्या होर्डिंग्समध्ये तुम्हाला जाहिरात लिहिलेली असते किंवा तुम्ही टीव्हीवरती जाहिरात बघता, तुम्ही युट्यूबवरती जाहिरात बघता, तुम्ही फोनवरती ऍडव्हर्टाइजमेंट बघता. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात केलेली असते ती तुम्ही कुठेही बघू शकता आणि तशाच जाहिराती आपल्याला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये लिहायच्या आहेत आणि तशीच जाहिरात बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तयार करायची आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं, जाहिरात लेखनाचा फॉर्मॅट काय आणि जाहिरात लेखनाचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, सगळं सांगणार आहे. चला बघूया. तर सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा केव्हा तुमची जाहिरात लिहिणार आहात, मेक शुअर दॅट जाहिरात लेखनाचा प्रश्न हा तुम्हाला नीट वाचायचा आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला कोणती जाहिरात तयार करायची आहे हे दिलेलं असणार आहे. जाहिरात लेखनाचं स्वरूप कसं असावं, जाहिरात लेखनाचं स्वरूप हे तुम्हाला 3 गोष्टींमध्ये डिवाइड करायचे आहे. जो पहिला मुद्दा येणार आहे त्यामध्ये तुम्हाला येणार आहे जाहिरातीचं टायटल म्हणजे शीर्षक आणि टॅगलाईन. जर तुम्ही जाहिरातीचं शीर्षक आणि टॅगलाईन व्यवस्थितरित्या लिहिलेली असेल तर तुम्हाला 1 मार्क नक्की मिळणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जाहिरातीचं वैशिष्ट्य, ऑफर्स काय आहे, कशाबद्दल जाहिरात आहे, काय तुम्हाला जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. सेकंड मुद्दा येतो तो म्हणजे वैशिष्ट्य आणि ह्याच्यासाठी तुम्हाला जाहिरात लेखनाचे 2 मार्क दिलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्ही जाहिरात लेखन कसं करायचं, कुठली जाहिरात आहे, त्याचं वैशिष्ट्य काय, ऑफर्स काय, वेळ काय, दिनांक काय, सगळं काही लिहू शकता. आणि तिसरा म्हणजे शेवटचा मुद्दा जो तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे ज्यांनी जाहिरात केलेली आहे. फॉर एक्झाम्पल जाहिरात आहे टूथपेस्टची, तर टूथपेस्ट कुठली आहे, कोलगेट टूथपेस्ट आहे, तर त्यांचा ऍड्रेस लिहिलेला असतो, त्यांचा पत्ता लिहिलेला असतो, त्यांचं नाव लिहिलेलं असतं. या सगळ्या गोष्टी शेवटच्या लाईनीमध्ये म्हणजे खालच्या सेक्शनला दिलेल्या असतात. सेक्शन नंबर 1, सेक्शन नंबर 2 आणि सेक्शन नंबर 3 असे 3 सेक्शन मध्ये तुम्हाला जाहिरात लिहायची आहे. पहिल्या सेक्शनला आहे 1 मार्क, दुसऱ्या सेक्शनला आहे 2 मार्क, तिसऱ्या सेक्शनला तुम्हाला मिळणार आहे 1 मार्क. आता तुम्ही म्हणताल 4 मार्क झाले, परंतु तुमची जी संपूर्ण जाहिरात तुम्ही लिहिलेली आहे, जाहिरातीचं प्रेझेंटेशन तुम्ही कशा प्रकारे केलेली आहे, जाहिरात किती आकर्षक आहे, जाहिरातीला लागणारे सगळे मुद्दे तुम्ही लिहिलेत का नाही, यावर 1 मार्क तुम्हाला दिला जातो. म्हणजे टोटल 4 मार्क. आणि ओव्हरऑल जाहिरातीवरती व्याकरणाच्या काही चुका केल्या नसतील तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळणार आहे. हा झाला जाहिरातीचा फॉर्मॅट आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन. काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे जाहिरात लेखन करताना ज्या बऱ्याच मुलांच्या डोक्यात असतात आणि तेच चुका नेहमी करत असतात. तर कोणत्या गोष्टी आणि कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे ते आपण पाहूयात. तर जाहिरात लेखन करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, तुम्ही जाहिरात एका स्क्वेअर शेपच्या, रेक्टँग्युलर शेपच्या बॉक्समध्ये लिहायची आहे. तुमचा बोर्ड एक्झामिनेशनचा पेपर अशा फॉर्मॅटमध्ये असतो. पेपरच्या मधोमध तुम्हाला एक आयत किंवा एक स्क्वेअर काढायचा आहे आणि त्यामध्ये जाहिरात लिहायची आहे. दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा, जाहिरात ही तुम्हाला संपूर्ण जाहिरात पेनाने लिहायची आहे. जो परीक्षेत तुम्ही पेन वापरत आहात, तुम्ही जर निळ्या रंगाचा पेन म्हणजे ब्लू कलरचा पेन वापरत आहात तर संपूर्ण जाहिरात तुम्हाला ब्लू कलरच्या पेनाने लिहायची आहे. पेन्सिलचा वापर जाहिरात लेखन करताना करायचा नाही.
तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे जाहिरातीमध्ये, आता फॉर एक्झाम्पल जाहिरात आहे, रेनकोटची जाहिरात करायची आहे. तुम्ही रेनकोटचं चित्र काढत बसणार का? एवढा वेळ तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आहे का? नाही. तुम्ही काय करणार, शेप आणि आकार जे तुम्हाला यूज करायचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक बॉक्स बनवू शकता, जे टायटल दिलेलं आहे त्याला तुम्ही स्क्वेअर शेप काढू शकता, तुम्ही एक चांदणीचा म्हणजे स्टार शेप, इथे मी जे शेप दिलेले आहे अशा शेपचा वापर करायचा आहे, जे काढायला अगदी तुम्हाला 10 सेकंद सुद्धा वेळ लागणार नाही. नाहीतर तुम्ही काहीतरी चित्रकला करत बसाल आणि तुमचा पेपर कम्प्लीट होणार नाही. तर शेप आणि चित्र ही तुमच्या जाहिरातीला अनुसरून असली पाहिजे आणि सोपी असली पाहिजे. आणि चौथा आणि इम्पॉर्टंट मुद्दा जो मी तुम्हाला सांगणार आहे, जाहिरात लेखन करताना तुम्हाला कमीत कमी शब्दांचा परंतु आकर्षकरित्या वापर करायचा आहे. म्हणजे आता तुम्हाला एक्झाम्पल सांगते, एक जाहिरात आपण रेनकोटची बघितली, तर रेनकोट कधी बाबा पावसाळ्याच्या सीझनमध्ये येतो, मग पावसाळ्याच्या रिगार्डिंग एखादं वाक्य लिहिलं, किंवा ऑफर काय आहे बाबा, जर तुम्ही 2 रेनकोट घेतले तर त्यावरती तुम्हाला एक छत्री फ्री, अशा प्रकारची ऑफर आहे. तर अशा प्रकारचे छोटे छोटे मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत, परंतु आकर्षक लिहायचं आहे. जाहिरात लेखनामध्ये खूप साऱ्या 2-3, 3-3 लाईन्स अशा लिहायचं नाही. कुठलीही लाईन किंवा पॅराग्राफ जाहिरात लेखनामध्ये लिहायचं नाही. मुद्देसूद छोटे छोटे आकर्षक मुद्दे तुम्हाला लिहायचे आहे. हे मुद्दे तुम्ही अक्षरशः डोक्यात फिट करून घ्या, कारण ह्या चुका बोर्ड एक्झामिनेशन मध्ये झाल्या तर तुमचे 5 मार्क जाणार आहे. आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल जे बोर्ड एक्झामिनेशन साठी तुम्हाला खूप हेल्पफुल आहे. एक दिवस आधी जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तरी तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात राहणार आहे आणि जाहिरात लेखनाचा प्रश्न तुम्ही नक्की नक्की अटेम्प्ट करणार आहात. चला पाहूयात एक्झाम्पल. तर जाहिरात लेखनाचा प्रश्न तुम्हाला कशा प्रकारे विचारला जातो? जाहिरात लेखनाचा प्रश्न हा प्रश्न क्रमांक 5B1 मध्ये तुम्हाला विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला काय प्रश्न विचारलाय बघा, पर्यावरण संरक्षणासाठी आयोजित अभियानाची आकर्षक जाहिरात तयार करा. म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठी एक आपल्याला अभियान आयोजित करायचंय, त्याची जाहिरात तयार करायची आहे. बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेमध्ये मुद्दे तुम्हाला दिलेले जात नाही, त्यामुळे मुद्दे अनुसरून दिलेले नसले तरी तुम्हाला जाहिरात कशी करायची ते मी आज शिकवणार आहे. सर्वात महत्वाचं तुम्ही बघू शकता, ह्या जाहिरातीमध्ये मी काय केलंय बाबा, एक स्क्वेअर बॉक्स केलेला आहे असा, आणि स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर किंवा आयताकृती बॉक्समध्ये मी ही जाहिरात लिहिलेली आहे. बरोबर, करेक्ट. त्यानंतर सगळ्यात माझा पहिला मुद्दा काय येणार, जो मी सेक्शन 1 मध्ये तुम्हाला सांगितला होता, पर्यावरण संरक्षण अभियान. ते मी इथे हेडिंग लिहिलेलं आहे. इथे बघू शकता, इथे टायटल लिहिलेलं आहे पर्यावरण संरक्षण अभियान. हे टायटल जेव्हा तुम्ही लिहाल, हरित महाराष्ट्राची दिशा, हे टायटल तुम्ही जाहिरातीचं लिहाल आणि ही टॅग लाईन मी त्याची लिहिलेली आहे, काय बाबा, हरित महाराष्ट्राची दिशा. हे तुम्ही लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळणार आहेत. कारण जाहिरातीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, तर जाहिरातीचं टायटल. तुम्हाला माहीतच नाहीये जाहिरात काय आहे, कोणती आहे, टायटल काय, तर तुम्हाला जाहिरात कळणार नाही. आता जो सगळ्यात मधला जो मजकूर येतो, मधला मुद्दा येतो, तो आपल्याला कसा लिहायचा आहे. आता बघा, हे एक छोटंसं मी झाड काढलेलं आहे. का काढलेलं आहे बाबा, कारण जाहिरात कशा बाबतीत आहे, पर्यावरणाच्या बाबतीत आहे. हे झाड काढायला मला किती वेळ लागला असेल, हार्डली 10 सेकंद पण नाही. पण ह्या झाडामध्ये किंवा या आकारामध्ये आणि या शेपमध्ये मी काय लिहिलेलं आहे, व पर्यावरण संरक्षण अभियान आहे कधी, तारीख आहे 12 मार्च 2026. तुम्ही कोणतीही तारीख इथे मेन्शन करू शकता, असं काही नाही की हीच तारीख लिहा, काही नाही. तुमच्या मनाला जे वाटेल ती तारीख तुम्ही इथे लिहू शकता. ठिकाण काय आहे, शिवाजी उद्यान, मुंबई. आता बघा, ठिकाणाला मी हायलाईट केलेलं आहे, एक बॉक्स इथे मी ठिकाणाला एक काढलेला आहे. का बाबा, मला हे ठिकाण हायलाईट करायचं आहे. जेव्हा परीक्षक माझा पेपर तपासणार आहे तेव्हा माझी जाहिरात ही आकर्षक दिसायला हवी, म्हणून मी ठिकाणाला इथे असा बॉक्स केलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं होतं, इथे विशेष उपक्रम काय आहेत ते लिहिलेले आहेत. 1, 2, 3 मुद्दे लिहिलेले आहेत. मी काय लाईनी लिहिल्या आहेत का इथे, नाही. पॅराग्राफ लिहिलाय का इथे, नाही. अगदी सोप्या आणि छोट्या शब्दांमध्ये लिहिलंय. काय बाबा, झाडे लावा, झाडे जपा, प्लास्टिक मुक्ती जनजागृती मोहीम आणि नदी आणि समुद्र किनारा स्वच्छता. हे विशेष उपक्रम आहेत या पर्यावरण संरक्षण अभियानाचे, जे आपण टायटल लिहिलेलं आहे. त्यानंतर काय बाबा, सहभागी होण्याचे फायदे काय आहेत. सहभागी तुम्ही या अभियानामध्ये झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह मिळणार आहे आणि हरित जीवनशैलीसाठी मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता की छोटे छोटे मुद्दे तुम्हाला लिहायचे, काही फाफट पसारा 2, 3, 4 लाईन्स तुम्हाला लिहायच्या नाही आहेत. तुम्हाला अगदी सोप्या आणि सिंपल शब्दामध्ये लिहायचंय. मोफत रोपांची भेट. आता हे मोफत रोपांची भेट आहे, हे बघा इथे हायलाईट केलंय मी. का, कारण आपल्याला रोप मिळणार आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. तुम्ही जेव्हा कोणतंही पॅम्पलेट बघता, कुठलंही जाहिरात बघता, त्याच्यामध्ये
काय बघता, ओ इथे आपल्याला आज फ्रीमध्ये रोपं सुद्धा मिळणार आहेत. बरीच लहान मुलं किंवा बरीच लोक या आकर्षणासाठी सुद्धा जाहिरात बघतात. सो हे आकर्षित दिसलं पाहिजे म्हणून मी याला एक छानसा असा एक सर्क्युलर किंवा एक आकार दिलेला आहे. तुम्ही काहीही आकार, एक चांदणी काढू शकता, याला एक बॉक्स बनवू शकता, तुम्ही काहीही तुमच्या मर्जीने करू शकता. परंतु चित्रकलेमध्ये वेळ वाया घालवायचा नाही. आजच या आणि या हरित क्रांती सहभागी व्हा. बरोबर. आता मी हे सगळं लिहिलेलं आहे इथं. हे जे मी काही लिहिलेलं आहे इथून ते इथपर्यंत, ह्याला किती मला मार्क मिळणार आहेत बाबा? 2 मार्क. कारण मी सगळं लिहिलेलं आहे इथं. विशेष उपक्रम काय आहे, सहभागी होण्याचे फायदे काय आहेत, तारीख काय, ठिकाण काय आणि काय याचं तुम्हाला मोफत भेट मिळणार आहेत. आणि आता शेवटचा आणि तिसरा मुद्दा, शेवटी काय येणार आहे? अधिक माहितीसाठी संपर्क श्री श्रीरंग गोडबोले. फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस. फोन नंबर आपल्याला अशाच पद्धतीने लिहायचा आहे. खोटा फोन नंबर लिहायचा आहे. तुमचा खरा फोन नंबर चुकूनही लिहायचा नाही. www.greenmission.com ही एक तिथे वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. हा एक तिसरा पॅराग्राफ तुम्ही लिहिला किंवा तिसरा मुद्दा लिहिला तर तुम्हाला ह्याचा 1 मार्क मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने भाषेचा किंवा शब्दांचा तुम्ही योग्य प्रमाणे उपयोग केला तुमच्या जाहिरात लेखनामध्ये तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळणार आहेत. तर जाहिरात लेखन करताना तुम्ही बघू शकता इथे एका स्क्वेअर शेपमध्ये अशा प्रकारे तुम्हाला जाहिरात लिहायची आहे. कमीत कमी शब्दामध्ये परंतु जास्तीत जास्त आकर्षक जाहिरात तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये तयार करायची आहे. तर तुम्हाला कळालेलं आहे जाहिरात लेखन कसं करायचं. परंतु हे काही प्रॅक्टिस क्वेश्चन मी तुमच्यासाठी दिलेले आहेत आणि आज जे एक्झाम्पल आपण पाहिलं त्याच्या नोट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आता तुम्हाला काय करायचंय, हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि खाली एक मी ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. त्या ईमेल ॲड्रेसवर मला ते क्वेश्चन मेल करायचे. ज्याचे क्वेश्चन आणि ज्याचा आन्सर बेस्ट आहे ते आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिव्हील करणार आहे. तुम्हाला ती इमेज इथे दाखवली जाणार आहे. तर सगळ्यांनी मला भरभरून रिस्पॉन्स द्यायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे कोणते नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.